आज आपण बघणार आहोत. अव्ययीभाव समास जे आहे तर ते आत्ताच आपण बघितलं, पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि त्याचा वापर जो आहे तर तो क्रियाविशेषणासारखा केला जातो. अव्ययीभाव समासामध्ये आ, यता, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लावून जे शब्द तयार होतात त्यांना अव्ययीभाव समासात मोडतात ते शब्द. काय लक्षात ठेवायचं, अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि आ, यता, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लावून जे शब्द बनतात ते अव्ययीभाव समासात येतात. मग आ म्हणजेच काय, तर आ म्हणजे पासूनपर्यंत, यता म्हणजे प्रमाणे आणि प्रति म्हणजे प्रत्येक. तर त्यापासून बनलेले शब्द कसे असतात तर बघा, आ म्हणजेच काय, आ पासून बनलेले शब्द आ जन्म म्हणजे जन्मापासून, आ कर्ण म्हणजे कर्णापर्यंत, आ कंठ म्हणजे कंठापर्यंत असं. त्यानंतर यता म्हणजे प्रमाणे, त्यामध्ये यथाविधी म्हणजे विधीप्रमाणे, यथाक्रम म्हणजेच क्रमाप्रमाणे आणि यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे असे शब्द हे अव्ययीभाव समासात येतात. त्यानंतर प्रति म्हणजेच काय, तर प्रति म्हणजे प्रत्येक आणि प्रतिपासून बनलेले शब्द प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रतिमास म्हणजेच प्रत्येक महिन्याला आणि प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला असे हे अव्ययीभाव समासामध्ये शब्द मोडतात, ज्याचं पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि आ, यता, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लावून शब्द तयार होतात ते शब्द अव्ययीभाव समासामध्ये येतात. असेच जर पुढचे सर्व प्रकार तुम्हाला एक्सप्लेन करून पाहिजे असतील तर जास्तीत जास्त कमेंट करा मला की पाहिजे म्हणून, आणि जास्तीत जास्त इंटरॅक्ट व्हा, मग मी त्याच्यावरती नक्की लेक्चर बनवेन.